कोल्हापूरमध्ये सध्या उच्च न्यायालय झाले की खंडपीठ झाले का सर्किट बेंच हा प्रश्न सर्वांनाच पडतो. तर कोल्हापूरमध्ये सध्या खंडपीठ स्थापन करण्यात आलेलं आहे. खंडपीठ म्हणजे काय, तर आपलं जे महाराष्ट्राचे हायकोर्ट आहे त्या हायकोर्टाचा कारभार चालवण्यासाठी जे खंडपीठ तयार केलं जातं ते आता कोल्हापूरमध्ये तयार झालेलं आहे. म्हणजे इथं हायकोर्टाचे जे निर्णय असतात किंवा ज्या गोष्टी घडत असतात त्या या खंडपीठातून होणार आहेत. पण याला खंडपीठ म्हणलं जातं, हायकोर्ट नाही. महाराष्ट्राचा हायकोर्ट हे एकच आहे, ते आहे ते मुंबईमध्ये. आणि सर्किट बेंच जर म्हणायचं झालं तर यालाच सर्किट बेंच असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये याच्या आधी फक्त 2 खंडपीठ होते, ते म्हणजे नागपूर आणि औरंगाबाद. त्यानंतर आता कोल्हापूरमध्ये जे सुरू झालेले आहे खंडपीठ ते एक धरून 3 खंडपीठ असे सुरू झालेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरचं नाव परत एकदा टॉपमध्ये आलेलं आहे. या खंडपीठामुळे कोल्हापुरातील जो सीपीआरचा रस्ता असणार आहे तो एका साईडून वन वे करण्यात येणार आहे. थोड्या दिवसात तो एक रस्ता बंद होणार आहे आणि जेव्हा जेव्हा तिथं हायकोर्टाचं काम चालू असेल तेव्हा त्या एरियातून कोणताही आवाज करणे किंवा कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करणे या सर्व गोष्टींना बंदी असणार आहे. काही लोकांना तर हा पण एक प्रश्न पडलेला आहे की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे एकच असतं का? नाही, तर हायकोर्ट हे प्रत्येक राज्यामध्ये एक असतं. जसं की आपलं आहे मुंबईचं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे पूर्ण देशासाठी एक असतं. ज्या मी माझ्या मित्राला विचारलं की सर्किट बेंच म्हणजे काय, तर तो म्हणला की कोल्हापूरमध्ये जे सर्किट हाऊस आहे तिथं ते बसण्यासाठी बेंच बसणार आहेत लोकांना जे म्हातारे झाल्यात त्यांना, आणि त्याला आपण सर्किट बेंच म्हणतोय. तर हे चुकीचं आहे. सर्किट बेंच तो विषय वेगळा. सर्किट बेंच म्हणजेच खंडपीठ. ठीक आहे. उच्च न्यायालयाचा जो सुरळीत कारभार चालवण्यासाठी कोल्हापूरमध्ये स्थापन केलेला आहे. सीपीआर एरियाच्या जे समोर जुनं आपलं जे न्यायालय होतं तिथंच खंडपीठ हे सुरू करण्यात आलेलं आहे.